नमस्कार। 8 मार्च जागतिक महिला दिन, आमच्या माता भगिनींचा, आमच्या मायालेकींचा दिवस। या जागतिक महिला दिनानिमित्त मी प्रसाद निर्मला आनंदराव पाटील, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर, सर्व महिलांना मनसे शुभेच्छा देतो। आपण जर का पाहिलं 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणण्यापेक्षा हा विश्व निर्मिती दिन म्हणला पाहिजे, कारण या विश्वाची निर्मिती झाली की महिलांच्या माध्यमातूनच झाली। आज महिला बघत असताना एकीकडे या समाजामध्ये महिलांच्यावरती अन्याय अत्याचार होत असताना कुठेतरी या महिलांच्या रक्षणासाठी हे सरकार अक्षम्य असताना कुठेतरी आमच्या छत्रपती शिवरायांची गरज पुन्हा एकदा या महिला दिनानिमित्त आम्हाला भासू लागलेली आहे। आपण पाहिलं तर राजमाता जिजाऊ असेल, झाशीची राणी असेल, महाराणी ताराबाई असेल, या महिलांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं आज अटकेपार झेंडे लावले, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं। मात्र कुठंतरी आज जर आपण बघितलं या महिला दिनानिमित्त मला एवढंच सांगावं वाटतं की ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांनी कुठेतरी वज्रनिर्धार केला पाहिजे। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज केवळ लढाई नसून आज ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये पण आमच्या महिलांनी उंच भरारी घेतली पाहिजे। मला एवढं सांगावं वाटतं या निमित्तानं, आज माता म्हणजे आमची आई असेल, आमची अर्धांगिनी असेल, आमची बहीण असेल, आमची लेक असेल। आज या जागतिक महिला दिनानिमित्त मी ज्या 4 महिलांच्यामुळे या उभ्या आयुष्यात घडलो ती म्हणजे माझी आई निर्मला, माझी अर्धांगिनी विद्या, माझी बहीण भाग्यश्री आणि माझी लाडकी लेक सृष्टी। मला एवढंच सांगावं वाटतं, आपण सर्वांचं पण जीवन या 4 महिलांच्या भोवती समर्पित असतं। महिला दिनाच्या निमित्तानं माझा महाराष्ट्राच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे की आज उठा, एक सफल उज्ज्वल भवितव्य बनवण्यासाठी, आपल्या देशाला संपूर्ण देशामध्ये पोहोचवण्यासाठी, आपल्या राज्याला देशात पोहोचवण्यासाठी, आपल्या जिल्ह्याला राज्यात पोहोचवण्यासाठी, आपल्या शहराला जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी आणि आपल्या गल्लीला संपूर्ण कोल्हापूरमध्ये पोहोचवण्यासाठी समस्त ह्या कोल्हापूरच्या सर्व रणरागिणी ताररागिणी उठा, एक वज्रमुठ निर्धार करा, उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याविना थांबू नका। कारण स्वामी विवेकानंदांनीच सांगितलंय, उत्तिष्ठित जागृतां प्राप्य वरुणे निबोधित। उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याविना थांबू नका। आणि तुम्हा जर त्या आढळ ध्येय सिद्धीच्या माझ्या समस्त महिला माता भगिनी आणि माझ्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या मनसे शुभेच्छा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।